नवा वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। विशेष बाब म्हणजे अति महत्त्वाचा हा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानला जात आहे, कारण की मुख्यमंत्री जे येत आहे ते विशेष लोकार्पण आणि भूमिपूजन यांचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। विशेष बाब म्हणजे पेन्नीगुडा येथे जे पोलीस मदत केंद्र आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी जनजागृती मेळावा देखील होणार आहे। त्यानंतर विविध कार्यक्रम असणार आहे। लॉयड मेटल कंपनीचं भूमिपूजन कोणसरी इथं होणार आहे। नंतर हेलिकॉप्टरचे हँगिंगचे लोकार्पण देखील या ठिकाणी होणार आहे आणि जे गडचिरोलीचे जवान आहेत त्यांच्यासाठी दुचाकी चारचाकीचे वितरण देखील या ठिकाणी होणार आहे। आणि जे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे पोलीस आहे गडचिरोलीचे त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांची संवाद देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी साधणार आहे। विशेष बाब म्हणजे आजची जे विशेष बाब आहे ते की या ठिकाणी जे गडचिरोली आहे, गडचिरोलीमध्ये एक नक्सल नेता महिला नेता ही सरेंडर करणार आहे। मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक मोठा यश गडचिरोली पोलिसाला असणार आहे आणि 30 ते 35 वर्ष या नक्सली याच्यामध्ये काम करणारी ही महिला आहे। ती महिला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार आहे। त्याच्यामुळे एक नक्षलाला मोठा हादरा या ठिकाणी गडचिरोलीत भेटणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस या पुढच्या काळात देखील गडचिरोलीचा पालकमंत्री घेणार का हेही महत्त्वाचे ठरणार आहे आणि या यशाने गडचिरोलीच्या पोलिसाचा मनोबल देखील वाढणार आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।